हॅलो डिअर्स, नमस्कार मित्रांनो. माझं नाव ऋतिक. काही दिवसांआधी आम्ही हरिश्चंद्रगडावरती गेलो होतो. पण हरिश्चंद्रगडावरती गेल्यानंतर आम्ही तो मिल्की वे कॅप्चर करताना आम्हाला असं समजलं की आमचा थोडा रिसर्च सध्या कमी पडला आणि त्यामुळे आम्हाला तो मिल्की वे कॅप्चर करता आला नाही. तर काही दिवसांनी आम्ही देहने गावात गेलो. देहने गावात का तर आम्ही काही फोटो बघितलेले, आमचा काही रिसर्च होता. देहने गावातून मिल्की वे कॅप्चर करता येतो. तर आता आम्ही इकडे एक मिल्की वे कॅप्चर करण्यासाठी आलेलो आणि खास आमचं तेच गोल होता. आता हे बघा, तुम्ही असे फोन लावलाय इकडे. हा एक फोन लावलाय, एक फोन लावलेला आहे मिल्की वे साठी. पण निसर्गाचा अंदाज कोणी लावू शकत नाही असं कोणी ज्यांनी म्हटलंय ते खरंच म्हटलंय. जस्ट बिकॉज ऑफ क्लाउड फॉर्मेशन आम्ही तिथेही मिल्की वे कॅप्चर करू शकतो नाही. सो गाईज, आता 3:47:27 झाले आहे. मिल्की वेच्या शोधात निघालो आणि एवढ्या लांब 90 किलोमीटर आमच्या शहरापासून आलो. कारण आमच्या शहरात खूप पोल्युशन आहे. सगळं त्या पोल्युशनमुळे आम्हाला मिल्की वे दिसत नाही. मला असं वाटलं की ह्या वर्षी आम्हाला काही कॅप्चर करता येणार नाही मिल्की वे, सो आपण जाऊ दे, सोडून देऊया, गिव्ह अप करूया. पण त्याच्याच 2 आठवड्यानंतर मला एक फोन येतो. हॅलो चिराग, बोल ना भाई. काय रे, काय करतोय? घरीच आहे. चल मग जाऊन येऊ. कुठे? चल, ते ऑन द वे डिसाइड करू. बरं ठीक आहे, चल निघतो मी. चिरागचा मला फोन आला की भाई निघायचं आपल्याला बॅगवर. आता कुठे चाललंय अजून त्यांनी सांगितलं नाहीये आणि माहीत पण नाही दोघांना पण कुठे चाललोय. तर आता ठरवूया आम्ही कुठे चाललोय ते. पण आता सध्या मी कल्याणमध्ये थांबलोय. त्याला पाणी बिणी बघूया, घाई झालेलो तर त्यामुळे कळलं ना. या सगळ्या एक्साइटमेंटमध्ये तुमचा भाऊ ब्लॉक करायचा विसरून गेला. आता हा झाला मोठा प्रॉब्लेम. तर आता आम्ही त्याला काही लोड करायला थांबलेलो. ॲक्च्युली आम्ही आता आमचा अचानक प्लॅन ठरला आहे आणि रात्रीची वेळ आहे. सो काहीतरी खायला म्हणून आम्ही हे प्रोटीन बार्स लोड केले. 3 प्रोटीन बार घेतले आणि आता अजून काही भेटते का बघतो रेडी टू ईटमध्ये. सो डीमार्टला गर्दी पण आहे, त्यामुळे किती वेळ लागते अजून सांगता येत नाही. गाईज हा बघा, हैना बघा गाईज, हैना गाईज, पाळीव हैना. एवढा हैनाच आहे का? नाही नाही, सॉरी. त्याला असं केलंय बघ ना. त्याला मारून ठेवलाय कलर ओळखण्यासाठी. गाईज तुम्ही याला लांब न बघितलं असं तर कुत्रा. सो गाईस, फायनली आम्ही नाणे घाटावर पोहोचलो आहोत. तर हा आमचा सेटअप आहे. हा बघा, हा सगळं ह्याच्यावरती डिपेंड आहे की आम्ही तुम्हाला कसं रिप्रेझेंट करू, की दाखवू की आम्ही नक्की काय बघितलं आहे. ओके, सो बाय, देऊ तुम्हाला. आता जवळपास रात्रीचे 1:30 वाजलाय आणि माझ्या बरोबर मागच्या साईडला आहे जीवजन फोर्ट. जीवजन फोर्टच्या बरोबर मागच्या साईडनी हा असं चाललेला आहे मिल्की वे. आणि हा बरोबर अँगल मिल्की वे साठी आम्ही सेट केलाय. आणि बरोबर त्यासमोर आम्ही टेंट लावतोय. कदाचित टेंट येणार नाही पण मिल्की वे परफेक्ट येईल. बरोबर 4 तासांनी आपण भेटूया. खूप एक्सायटेड ह्या मिल्की वे साठी. हा लास्ट ट्राय आहे आमचा ह्या वर्षाचा. जर झाला तर बेस्टच आहे आणि नाही झाला तर पुढच्या वर्षी परत, पण ह्या वर्षी होणारच नक्कीच.
नाणेघाटाचं श्रेय दिलं जातं ते सातवाहन राजवंशाला. पूर्वीच्या काळी सागरी वाहतुकीसाठी कोकण आणि दख्खनचा पठार यांना जोडणारा मुख्य मार्ग म्हणजे नाणेघाट. नाणेघाट हा महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग म्हणून ओळखला जातो. इसवी सन पूर्व 250 म्हणजेच सातवाहनकालीन व्यापार वृद्धीसाठी नाणेघाटाची निर्मिती करण्यात आली. पुढे आपण नाणेघाटात असलेल्या गुहेत येऊन पोहोचतो. ही गुहा नाणेघाटाच्या निर्मितीबरोबरच खोदली गेली असावी. संपूर्ण माल देशावर सुरक्षित पोचावा यासाठी जागोजागी मुक्कामासाठी इथे गुहा खोदल्या असाव्यात. गुहेच्या बाहेर बारमाही पाण्याच्या साठ्याकरिता खोदलेली टाकी दिसतात. पेसकेतून बाहेर पडतानाच आपल्याला डाव्या साईडला एक भला मोठा रांजण दिसतो. असे म्हणतात की मार्गाची कर वसुली करून जमा केलेला धन साठवण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. रांजणापासून जवळच असलेल्या डोंगरांच्या पोटात एक गुहा आहे. या गुहेत गणपतीचे सुंदर असे मंदिर बघायला मिळते. मागवलं तर आम्ही जरा असं मस्त गोड गोड आणि आता सुरुवात करणार आम्ही. चिरागने व्हेज मागितले, मी नॉनव्हेज मागितले. मजा येणार आहे खायला. आता इकडे नॉनव्हेज चालू आहे, इकडे व्हेज चालू आहे. तुम्ही टाईमलाच एन्जॉय करा, आम्ही जेवण एन्जॉय करतो. ओके. काहीच आता आम्ही थांबलोय माळशेज घाटात आणि माळशेज घाटात थांबणं म्हणजे शास्त्र असतं. शास्त्राप्रमाणे आम्ही थांबलेलो आहे आणि जो मुवमेंट कॅप्चर करायला आम्ही मागचे 3 महिने फिरलो तो मुवमेंट आम्ही फायनली कॅप्चर केला. जो मिल्की वे लोक बघण्यासाठी हिमालयात जातात तो मिल्की वे आम्ही आज आमच्या सह्याद्री महाराष्ट्रात कॅप्चर केला, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि या सगळ्यावरती मी 2 शब्द बोलू इच्छितो. हे शब्द माझे नाही, बस तुम्हाला सांगायला म्हणून की सफलता वक्त मागते. आणि खरंच आज हे आम्ही शब्द जगलो आणि आम्हाला खूप आनंद होते. तुम्हाला एक ॲडवाईस देतो की तुम्हाला जी गोष्ट आवडते ना ती गोष्ट मनापासून करा, त्यात मनापासून टाइम इन्व्हेस्ट करा. एक दिवशी ही गोष्ट तुम्हाला मिळेलच आणि ही माझी गॅरंटी आहे. आणि बस अजून काय सांगू, हा ब्लॉग इथपर्यंतच होता. याच्या पुढचे अनेक ब्लॉग असेच येतील आणि असे तुम्ही एन्जॉय करा माझ्यासोबत. सो स्टे ट्यून. बस बाय बाय. तुम्हारे बारे सोच सोच के ये दिल रो दिया, सितारे गिनते गिनते तुमने चांद खो दिया. वा 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 वा. कशी होती रे?